कधी कधी आपल्याला एकदम चटपटीत असं खाण्याचं मन करत असतं आणि वाटतं आपल्याला की एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळात चटपटीत असं काय होईल बरं. तर आज आपण तसं चटपटीत बनवणार आहोत, ते म्हणजे कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पोहा पापड चटणी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत, ते एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत. ते 4 उडदाचे पापड घ्यायचे आहेत. 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घ्यायचा, कढीपत्ता, मुठभर चिरलेली बारीक कोथिंबीर, इथे अर्धी छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट, 4 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि मीठ. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊया आणि आपल्याला हे पापड भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपले पापड भाजून झालेले आहेत. आता आपण पुढली कृती करूया. तर गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे आपल्याला. आता कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे पापड आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे. असा बारीक चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे आपल्या पापडाचा चुरा करून झालेला आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी टाकल्यावर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्या. आता आपण लसूण टाकून घेऊया. लसूण थोडासा परतून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. तर यामध्ये हे लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. आता हे पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि याला थोडंसं परतून घ्यायचं. तर यामध्ये पापडाचा चुरा टाकून घ्यायचा आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता याला चांगलं परतून घेऊया. आणि गॅस बंद करायचा आहे आता आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता मिक्स करून घेऊया. तर हे बघा, आपलं पोहा पापड चटणी करून एकदम तयार आहे. हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर हे बघा, आपली पोहा पापड चटणी बनवून तयार आहे. हे तुम्ही चपातीसोबत किंवा नुसतंही खाल्ले तरी एकदम छान लागते. तर तुम्ही हे करून बघा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.